कामगारांच्या एकजुटीचा कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा हम सब कंत्राटी कामगारांच्या एकजुटीचा सुद्धा रिलीज केलेला आहे. म्हणून हा एक प्रश्न आज त्यांनी सोडवलेला आहे. दुसरा जो महत्वाचा आहे की बाबा आपल्याला कामाबद्दलचं आणि पगाराबद्दलचं आणि आमचं मागणी होती की आम्हाला जसं महापारेषण कंपनीने जसं सर्क्युलर काढला, लेटर काढलं की कोणत्याही कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगारांना काढू नये मुख्य अभियंत्याच्या परवानगीशिवाय, तर त्यांचं मत आहे की अधीक्षक अभियंता हे डिस्बर्स अधिकारी आहे, सॅलरी देणारा आहे आणि आम्ही तसं हे करू, पण वेळ तशी येणार नाही कमी करण्याची. अगर नवीन भरती झाली तर आम्हाला तर समजते, नवीन भरती झाली 5,000 10,000ची अगर भरती झाली त्या रेशो मध्ये कमी होणार याबद्दल आमचं दुमत नाही, हे आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. आणि त्यांनी एक खेद व्यक्त केलेला आहे की तुम्ही आग्रह केला की नांदेडच्या मुख्य अभियंत्याला बोलवा, लातूरच्या मुख्य अभियंत्याला बोलवा, पण तिथे तुमची संघटनाच नाही. मी म्हणलं हे संघटना आता नवीन झालेली आहे आणि लातूरला नांदेडला याची कार्यकारिणी आता निकम असतील, साजेत असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, कंत्राटी कामगारांचे हे लवकरच कार्यकर्त्याचा दौरा करतील आणि कार्यकर्त्या अस्तित्वात आणतील, हे आज या ठिकाणी. आणि आता जी चर्चामध्ये झालेला आहे हे चर्चेचा वर्तान लेखी स्वरूपामध्ये 1-2 दिवसामध्ये येईल. आज फक्त आपल्याला एक बात महत्वाची झाली, ती म्हणजे महत्वाची झाली की आज लेटर्स आपल्याला देतील आणि पहिली अशी कंत्राटी संघटना असेल की जो 3 मुख्य अभियंता, 3 डिप्टी सीआरओ, जॉईंट सीआरओ आणि अकाउंटचे एचआरचे हे सर्व मान्यवरांची उपस्थितीमध्ये हे कंत्राटी कामगारांची दखल घेतली, याबद्दल मी प्रशासनाला धन्यवाद देतो की चांगलं त्यांनी आज उपक्रम आणि भविष्यामध्ये करायचं आहे की एकही कंत्राटी कामगार घरी न बसता. आणि जसं आम्ही त्यांना म्हटलो की महानिर्मितीमध्ये त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पडतात कसे करा, ते म्हणजे आमची हरकत नाही, फक्त तुम्ही अकाउंट करा. आता अकाउंट निश्चितरित्या जे काही अडचणी असतील ते आपण दूर करू. माननीय आमदार महोदय पंडित कसबा साहेब माजी उपमुख्यमंत्री महोदयांचा दौरा असल्यामुळे तिकडे ते व्यस्त आहे, ते आल्यानंतर आपण निश्चितरित्या त्यांची भेट घेऊ, त्यांनाही सांगू. पण आज या 1 ते 1:30 वाजेपर्यंत येतील आणि आपण 1 ते 1:30 वाजेपर्यंत इथं थांबायचं आणि 2 वाजता आपलं हे उपोषण स्थगित करण्यात येईल. कारण आपलं सर्व काही बाबी मी तुम्हाला जे सांगितले, तर हे सर्व आपले उपाध्यक्ष जे आहे उपाध्यक्ष डबल रोलचे आहे. एक तर ते आपले कंत्राटी कामगारचे अख्तरबाई उपाध्यक्ष आहे आणि आपल्याला चार्जशीट आली, मेमो आलं, काय काढलं ते लीगल फाईट देणार आहे, लीगल फायटर सुद्धा. म्हणून आपल्याला अडचण नाही, काय फक्त इतकंच आहे की त्यांना आम्ही सांगू की बाबा साहेब आमची फीस घेऊ नका, तिथे करू द्या. हे फीस बी घेत नाही मग झालं म्हणलं, फीस बी नाही मान्य आला तर काय अडचण आपल्याला, ते म्हणलं हे सर्व काही बाबी झाली. म्हणून आपल्याला आज या ठिकाणी मलाही आनंद वाटलं की प्रथमच ही संघटना नवीन निघाली. आज आपल्याकडे या निकम यांच्या टाळ्या वाजून, निकम साहेब टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा की आपल्या या आपल्या कंत्राटी कामगार संघटनेमध्ये सामील झाले आणि त्यांनी स्वतः आपल्या डोळ्याने पाहिलं आजची मीटिंग कशी मीटिंग झाली. हे आपले उपसरचिटणीस केंद्रीय कैलास गावकरजी चेअरमॅन हे आपले स्वतः आतमध्ये होते, त्यांनीही पाहिलेले आहे. तर मी काही बाबी सुटल्या असतील तर अख्तरबाईकडे माहिती देतो, त्यानंतर कैलास गावकरकडे देतो की त्यांनी सांगावं. मला एवढंच सांगायचं आता जे आहे एकेकाने 10 कर्मचारी आउटसोर्स प्रिफर करायचे, एकेकाने 10 दिलेली आहे. आता त्यांनी आपला कॉम्पिटिव्ह दाखवावा आणि अर्बन प्रदेश 100% आउटसोर्स कर्मचारी हे 11 जिल्ह्याचे समर्थन झाले
आउटसोर्स कर्मचाऱ्यांनी एकजूट ठेवावी आणि जे हजर नाहीत त्यांना समजून सांगावं की एक वेळ संघटना आहे जे आउटसोर्स कर्मचाऱ्यांचा हित पाहते. याच्यात कुठल्याही युनियनचा श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब तसेच कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे, आपले बुलंदतोफ सन्माननीय श्री जैरुद्दीन साहेब, उपाध्यक्ष अख्तर अली साहेब, मियाभाई, तसेच सर्कलचे पदाधिकारी निकम बांधवांनो, आज पहिली वेळ असेल कंत्राटी कामगारांचा प्रश्न एका सहव्यवस्थापकीय संचालकाच्या दालनामध्ये 1 ते 1.5 तास चर्चा होऊन, सकारात्मक चर्चा होऊन मुद्दा न मुद्दा तुमचा त्या ठिकाणी मांडला आणि त्यांना तो पटला आणि सकारात्मकरित्या त्यांनी सुद्धा सगळं प्रशासन म्हणजे मराठवाड्याचं प्रशासन, महावितरणचं तिन्ही मुख्य अभियंते त्या ठिकाणी बोलवले. तिन्ही डेप्टी सीआरओ, त्यानंतर जॉईंट सीआरओ आणि HR डिपार्टमेंट सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आपल्या प्रश्न जे जिव्हाळ्याचे तुमचे प्रश्न आहेत आणि ते खरोखरच की तुम्ही तांत्रिक कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करता, तांत्रिक कामगारांच्या इतकंच तुम्ही काम करता, परंतु तुम्हाला जो मिळणारा पगार आहे तो सुद्धा जर पूर्ण मिळत नसेल तर कुठंतरी मनामध्ये ती खंत राहते आणि या आंदोलनारूपी ती खंत तुम्ही या ठिकाणी मांडली आणि या ठिकाणी सुरुवात केली. बांधवांनो, ही आता पूर्ण मराठवाड्या नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं हे आंदोलन यशस्वी झालं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत जुडल्याशिवाय राहणार नाही. आता साहेबांनी एक जबाबदारी मोठी तुमच्यावर आहे, मिया भाईंवर आहे की आता तुम्हाला मराठवाड्यामध्ये जे 3 परिमंडळ आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॉड्या नियुक्त करायच्या आहे आणि काही मोठी गोष्ट नाहीये, कारण प्रत्येक तुमचा कंत्राटी कामगार हा तांत्रिक कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. तर त्या ठिकाणी साहेब जे आमचं नेतृत्व करत आहेत असे अनेक प्रश्न त्यांनी आतापर्यंत त्यांच्या 40-45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सोडवलेले आहेत आणि तुमचे सुद्धा प्रश्न सोडवतील आणि तुम्हाला न्याय देतील. बांधवांनो, फक्त आता तिन्ही परिमंडळामध्ये कशी कार्यकारिणी तुम्हाला लवकरात लवकर करता येईल आणि कसं जे आउटसोर्सिंग तांत्रिक कामगार जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी जोडता येतील. आज बघा, मी तुम्हाला सांगतो की या शहराचे जे 25 शाखा आहेत त्या 25च्या 25 शाखा आज सुन्या पडलेल्या असतील, कारण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहात आणि हे सुद्धा प्रशासनाला त्याची जाण त्यांनी ठेवली, सकारात्मक चर्चा केली. तुमचे प्रश्न भविष्यात जे काय उद्भवतील त्यासाठी संघटना बांधील राहील एवढं या ठिकाणी सांगतो. सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.